देशात सगळीकडेच इलेक्शनमय वातावरण झालेलं आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडेच बघायला मिळते आणि महाराष्ट्र राज्य देखील याला अपवाद नाही। आपल्या इथे देखील सर्वच पॉलिटिकल पार्टीज पूर्ण जोर लावून आपला प्रचार करतात। काही जागी कॅन्डिडेट डिक्लेअर झालेत, काही जागी झालेले नाहीत, पण सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत असं दिसतंय आणि आपापल्या पक्षाला लोकांपुढे प्रेझेंट करायला, त्यांच्याबद्दल लोकांना पटवून द्यायला की तुम्ही आम्हाला कसं मत दिलं पाहिजे, ह्याच्यात सगळं यंत्रणा कामाला लागलेली आहे। यात प्रत्येक पार्टी आपला नॅरेटिव्ह पुढे नेण्याचा प्रयत्न करते। जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी आहे, ती 50 खोके एकदम ओके म्हणा किंवा गद्दार म्हणा किंवा डायरेक्ट उद्धव ठाकरे जसं मोदी शहांना भिडतायत, ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल। दुसरीकडे शरद पवार आहेत, जे शांतपणे आपली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, जिथे गरज पडेल तिथे अजित पवारांवर टीका देखील करतायत आणि जिथे गरज नाही तिथे ते आपला जो डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात। पण या सगळ्यात भारतीय जनता पार्टीचा नॅरेटिव्ह बदलताना दिसला। सुरुवातीला त्यांनी एक वेगळा स्टँड घेतला होता आणि आता ते एका वेगळ्या स्टँडवर उभे आहेत। हे देशात देखील झालं आणि महाराष्ट्रात देखील झालं। याच्याबद्दलच आपण आज थोडीशी चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात किती उलटापालट झाली राजकारणात मागच्या 2-3 वर्षात। सरकार पडलं, सरकार नवीन आलं आणि यामध्ये सगळ्यात असं एक नॅरेटिव्ह बिल्ड करायचा भाजपनं प्रयत्न केला की आम्हाला एक स्टेबल सरकार द्यायचं होतं, आम्हाला लोकांचा विकास करायचा होता, म्हणून आम्ही शिंदेना बरोबर घेतलं। आणि याच लाईन्सवर कुठेतरी नंतर त्यांनी अजित पवारांना देखील बरोबर घेतलं की आम्ही तिघे मिळून लोकांचा विकास करू, सरकार आपल्या दारी म्हणून त्यांची एक स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवू। त्यांनी विविध जागी जाऊन कार्यक्रम केले आणि त्याच्यावर ते लोकांना मतं मागत होते। पण आपण आता जर बघितलं तर या काही मधल्या काळात गेल्यानंतर त्यांनी थोडासा त्यांचा नॅरेटिव्ह बदललेला आहे। आता तुम्ही जर त्यांना विचारलं, कुठल्याही बड्या नेत्याला भाजपचा हा प्रश्न विचारला, और फॉर दॅट मॅटर तुम्ही अजित पवारांना देखील जरी विचारला, तरी ते म्हणतात की ही लढाई ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे। ते स्थानिक मुद्द्यांवर येत नाहीत, ते इथल्या गोष्टींबद्दल बोलत नाहीत, त्यांनी जो अजेंडा एवढ्या दिवस रेटला होता तो ते इथे पुढे चालवत नाहीत। हे असं का असावं ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोदींचा चेहरा खूप मोठा आहे, मोदी लार्जर दॅन लाईफ आहेत आणि भाजपची सगळी धुरा त्यांच्या हातात आहे आणि त्याचाच नक्कीच भाजपला इथे महाराष्ट्रात देखील फायदा होईल। पण यातून असं दिसतं की शिंदेना आणि अजित पवारांना बरोबर घेऊन पाहिजे तेवढा फायदा भाजपला झालेला नाहीये। तसा झाला असता तर आत्ताचा त्यांचा इलेक्शनचा अजेंडा मोदी प्लस डेव्हलपमेंट किंवा विकास कामे किंवा त्यांचं जे सरकार आपल्या दारी स्कीम आहे हे असतं। आता ते सगळं बाजूला ठेवून ते फक्त मोदी या गोष्टीवर चेहऱ्यावर लढाई लढतात आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी त्यांनी अशी लढाई ती बेसिकली केलेली आहे। ह्याचा एक अर्थ असा निघू शकतो की त्यांच्यामध्ये राहुल गांधी खूप कमकुवत आहेत आणि मोदींच्या पुढे ते स्टँड करणार नाहीत। आता ते त्यांच्या पुढे लढत देऊ शकतात, नाही देऊ शकतात, हे आपल्याला इलेक्शनच्या रिझल्ट नंतरच कळेल, त्याच्यावर आपण टिप्पणी करायला नको। पण भाजपचं असं नक्कीच मानणं आहे की मोदी विरुद्ध राहुल गांधी जर आपण लढाई केली तर मात्र आपल्याला फायदा होईल। पण यातून एक गोष्ट नक्की दिसते की भाजपला या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे 100% की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आपण जे काही मागचा गोंधळ घातला वर्षभरात तो आपण लोकांपुढे पॉझिटिव्हली प्रेझेंट नाही करू शकत। परवाच अजित पवारांनी देखील एक मुलाखत दिली एका वेब पोर्टलला, त्यात देखील त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी ते म्हटले की ही लढाई सुप्रिया सुळे वर्सेस त्यांची बायको सुनेत्रा पवार नाही आहे किंवा ही लढाई कुठल्याही 2 स्थानिक नेत्यांमध्ये नाहीये, ही अजित पवार विरुद्ध शरद पवार नाहीये, ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीच आहे। म्हणजे भाजपनं जो पाडा गिरवलाय त्याच्यावरच हे देखील आहेत, हे देखील तेच बोलतायत जे भाजप बोलते। अर्थात भाजपनं त्यांनाच हे बोलायला सांगितलं असावं, आपल्याला माहित नाही, पण ओव्हरऑल असं दिसते। फडणवीसांना पण ज्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता मध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये, त्यांनी देखील हेच सांगितलेलं की कुठेही ही लढाई 2 पक्षांमध्ये नाहीये, 2 गटांमध्ये नाहीये किंवा 2 व्यक्तींमध्ये नाहीये, ही फक्त मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे। त्यांचा ऍक्च्युली मला वाटतं की या सगळ्यात त्यांना असा प्रॉब्लेम येतोय की तुम्ही डायरेक्टली शरद पवारांना काउंटर करू शकत नाही। तुम्ही शरद पवारांना काउंटर करायला गेला तर अजित पवार मागे पडतात। तुम्ही डायरेक्टली उद्धव ठाकरेंना काउंटर करू शकत नाही, कारण तिथे केलं की गद्दारी, 50 खोके एकदम ओके, हा सगळा नॅरेटिव्ह उफाळून येतो। कारण या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात की हे असंच घडत आले मागच्या 1.5 वर्षात। पण जिथे मोदी येतात तिथे तुम्ही उद्धव ठाकरे देखील साईडलाईन होतात, शरद पवार देखील साईडलाईन होतात आणि इथं फक्त मोदींचा चेहरा येतो। आता याचा त्यांना फायदा होईल तोटा होईल माहित नाही, ते आपल्याला आल्यावर बघायला, इलेक्शनच्या रिझल्ट आल्यावर बघायला मिळेल। देशाच्या पातळीवर जर आपण विचार केला तरी थोडंसं वेगळं चित्र दिसते।
आपण मोदींची जरा जुनी भाषणं काढून बघितली, म्हणजे इलेक्शनच्या खूप आधीच्या काळातली, तर त्याच्यात ते विकासाच्या मॉडेलबद्दल बोलत होते, त्यांचे वेगवेगळ्या स्कीम्सबद्दल ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. त्यानंतर त्यांचं जे मेक इन इंडिया आहे त्याच्याबद्दल बोलत होते. पण आत्ताच्या काही काळातली जर तुम्ही भाषणं बघितलं त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. ते असं म्हणले की काँग्रेसला जर तुम्ही निवडून दिलं तर ते तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र देखील काढून दुसऱ्या लोकांना देऊन टाकतील. हे जे त्यांनी एक वेगळं आता जे स्टँड घेतलाय, हा नॅरेटिव्ह जो बदललाय त्यांनी, तो पण थोडासा संशयास्पद आहे. असं त्यांना का करावं लागलं? त्यांचं जे विकासाबद्दल ते बोलत होते तिथून त्यांना स्विच करून परत एकदा कम्युनल स्पीच का द्यावं लागते त्यांना? का कदाचित भारतात लोकांना खुश करण्यासाठी कम्युनल गोष्टींवरच बोलावं लागतं का? हा देखील प्रश्न यातून निर्माण होतो आणि ह्याचा बोलण्याचा फायदा होईल का नाही हे देखील बघावं लागेल. परत आपण एकदा महाराष्ट्रावरच येऊ. उद्धव ठाकरे जोमाने प्रचार करत आहेत आणि ते फडणवीसांना देखील भिडतायत आणि मोदी शहांना देखील भिडतायत. पण त्यांचा जास्त कल हा मोदी शहांवर आहे, कारण ते बेसिकली असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत की माझी थेट लढत ही मोदी आणि शहांबरोबर आहे, मी मधल्या लोकांना जास्त गणतीत धरत नाही. शरद पवारांचं देखील तसंच काहीतरी आहे, ते पण डायरेक्टली मोदींवर हल्ला करतायत. ते मध्ये म्हटले देखील की प्रधानमंत्र्यांनी असं बोलू नये जे काही मोदी बोलले होते त्याच्यावरती. सो ते देखील मोदींनाच भिडतायत आणि ह्याचा त्यांना फायदा होईल की तोटा होईल हे आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आम्ही अशी भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. धन्यवाद.